कसला मोबाईल आहे? स्मार्टफोन आणि साध्या मोबाईल मध्ये काय फरक असतो? टेक्नॉलॉजी, बरोबर. पण म्हणजे काय वेगळे असतात. साधा मोबाईल कशासाठी वापरला जाऊ शकतो? साध्या मोबाईलचं काम काय? कम्युनिकेशन, बरोबर. आणि स्मार्टफोन म्हणजे काय की जो कॉम्प्युटर आणि मोबाईल हा एकत्र करून देतो, जो तुम्हाला टाइम पण सांगेल, जो तुम्हाला म्युझिक पण तुम्हाला पाहिजे तर देईल, जो तुम्हाला इंटरनेट पण अवेलेबल करून देईल, जो इतर चॅट जीपीटी पासून सगळे फंक्शन्स अवेलेबल करून देईल, त्याच्यावर युट्यूब सगळं इतर टीव्ही वगैरे सगळं अवेलेबल असेल, त्याला म्हणतात स्मार्टफोन. तुमच्याकडे आहे? सगळ्यांकडे आहे का? तुमच्या सगळ्यांचा स्क्रीन टाइम किती आहे? स्क्रीन टाइम किती आहे? 4 तासाचा टाकीत असेल म्हणजे दिवसभराचं कॅल्क्युलेट करा त्याला स्क्रीन टाइम म्हणतात. दिवसभर किंवा रात्री झोपेपर्यंत, बरोबर. किती स्क्रीन टाइम आहे? ऍव्हरेज सुट्टीच्या दिवशी किती, इतर दिवशी किती? आता मी तुम्हाला सांगतो. आता तुमची परीक्षा जर मार्च मध्ये असेल, फेब्रुवारी मध्ये असेल, प्रत्येकाचा स्क्रीन टाइम 1 तासाच्या खाली नसला पाहिजे. त्याच्या पुढे ही हॅबिट लावायची, बरोबर आहे. कारण आपलं प्रिन्सिपल काय? स्विच ऑफ द डिस्ट्रॅक्शन, बरोबर. जेव्हा तुम्हाला काही गुगल करायचं असेल, काही सर्च करायचं असेल अभ्यासाशी रिलेटेड, तेव्हाच त्या मार्गाने जायचं. बाकी तो स्मार्टफोन तुम्ही सुट्ट्या लागल्यानंतर स्मार्ट बनण्यासाठी वापरतो. आलं लक्षात? तर मोबाईलचे युजेस आणि डिसयुजेस आहेत. मोबाईलचा सगळ्यात चांगला यूज काय आहे? काय आहे मोबाईलचा यूज? इन्फॉर्मेशन. की पूर्वी मला जर सायन्स किंवा मला जर माझ्या ब्रँच मधल्या ऑपरेशन्सचं, समजा पोटाच्या ऑपरेशन्सचं किंवा लिव्हरच्या ऑपरेशनचं काही शोधायचंय, तर मला लायब्ररीत जावं लागायचं, ते पुस्तक शोधावं लागायचं, सही करावी लागायची, ते पुस्तक घ्यावं लागायचं आणि ते पान शोधावं लागायचं, बरोबर. आता नुसतं गुगल केलं की लिव्हरच्या 4थ्या सेगमेंटचं ऑपरेशन कसं करायचं, लगेच व्हिडिओ देतो, बरोबर. तर पूर्ण जगातली इन्फॉर्मेशन ऍट द टिप ऑफ युअर फिंगर ती आहे. आणि तुम्ही जगात कुणालाही कम्युनिकेट करू शकतात, कुणालाही ईमेल करू शकतात. विराट कोहलीला ईमेल करू शकतात, त्याने बघितलं तर. पण कम्युनिकेशन आहे आणि जगातली पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या हातात आहे. तो डिसयूज काय आहे? डिसएडव्हान्टेजेस काय आहेत मोबाईलचे? गेमिंग, अजून वेस्ट ऑफ टाइम. एआय काय करतं? समजा तुम्ही क्रिकेटचा एखादा व्हिडिओ बघितला, त्याच्या लक्षात येऊन जातं की तुम्हाला क्रिकेटचा इंटरेस्ट आहे, ते लगेच तुम्हाला क्रिकेटचे इंटरेस्टिंग सगळे व्हिडिओ रील्स पाठवायला. तुम्हाला जर लक्षात आलं की त्याला जर लक्षात आलं की तुम्हाला डान्समध्ये इंटरेस्ट आहे, आजचं ट्रेंडिंग सॉन्ग ते तुम्हाला दर वर्षाचं ट्रेंडिंग सॉन्ग असं 20 वर्षाचं दाखवत असेल आणि तुम्हाला कधीच कळणार नाही का 3-4 तास आपले पैसे गेले. सो इट हॅज गॉट ऍडिक्शन पोटेन्शियल. म्हणजे मोबाईल हे जगातलं आता सध्याचं, जसं दारू हे व्यसन आहे, तंबाखू हे व्यसन आहे, तसं मोबाईल हे व्यसन बनत आहे. तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी बॅन करू शकत नाही. आपण बंदुका बॅन करू शकलो का? बंदूक वाईट आहे, दारू वाईट आहे, आपण बॅन करू शकलो का? नाही. तर कुठलीही टेक्नॉलॉजी ही पूर्णपणे वाईटही नसते, पूर्णपणे चांगली नसते, ती वापरणाऱ्याच्या हातात असते.